वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद पुन्हा पेटलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेविरोधात गणेश नाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावरून पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे। पाहूयात। महायुतीत एकत्र असूनही गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद राजकारणासाठी नवा नाही। आजवर अनेकदा दोन्ही नेत्यांमधील बेबनाव उघडपणे जाहीर झालाय। शिंदेंवर टीका करण्याची एकही संधी गणेश नाईक सोडत नाहीत। आता पुन्हा एकदा गणेश नाईकांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय। नवी मुंबईच्या सर्व इमारतींचा FSI नव्या UDCPR नुसार वाढला तर नवी मुंबईत जगण्यासारखं काही राहणार नाही अशी भीती व्यक्त केली आहे। इतकंच नाही तर माझ्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा दाखवणार असा इशाराही नाईकांनी शिंदेंना दिलाय। हा युनिफाईड डिसार कुठल्या शाण्याने आणला असा प्रश्न विचारला त्या ठिकाणी। तुम्ही बघा संध्याकाळी 5 वाजल्यापासून ठाणे वेलापूर रस्ता जाम होतो का नाही होत? नंतर संध्याकाळी 7 वाजता वाशीमध्ये ट्रॅफिक नीट राहते का? हे जर हाल जर आता आहे तर नवी मुंबईच्या सगळ्या बिल्डिंगचा FSI जर तेवढा वाढला तर नवी मुंबईमध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही। गणेश नाईकच्या नादाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही हा इशारा आहे। यावरून शिवसेनेनं गणेश नाईक यांना प्रत्युत्तर दिलंय। गणेश नाईक कायम बडबड करत असतात तर एकनाथ शिंदे सक्षम आहेत अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो। ना त्यांना पक्षामध्ये वजन आहे ना त्यांना कोणी विचारतही नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय करावं या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत आणि त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सख्य सगळ्याला माहिती आहे। म्हणून इतरांनी काय कॉमेंट्स केल्या त्याच्याकडे आम्ही लक्ष सुद्धा देतो। दरम्यान ही भाषा नाईकांना शोभत नाही। उलट एकनाथ शिंदे नाईकांपेक्षा वरचढ आहेत असा पलटवार शिवसेनेकडून करण्यात आलाय। तर आम्ही त्यांच्या पोकळ धमक्यांना अजिबात घाबरत नाही। त्यांना रोखता येत असेल तर त्यांनी रोखून दाखवावं अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी दिली। मला वाटतं गणेश नाईक हे या राज्यातील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंत्री आहेत। त्यांना खूप अनुभव आहे। त्यांनी एकनाथ शिंदेजी यांना इशारा देण्याचा प्रयत्न करू नये, ते त्यांना शोभत नाही। आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्यापेक्षा ताकदभर वरचढ आहेत हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। मी याला दाखवून देईन, मी त्याला दाखवून देईन जागा, यापेक्षा स्वतःचीच जागा भारतीय जनता पार्टीमध्ये कशी भक्कम करता येईल जास्त चांगलं राहील। गोरगरीब माताड्यांची घरं बनत आहेत आणि त्याचं क्रेडिट त्यांना मिळत नाही, ते क्रेडिट शिवसेनेला चाललंय म्हणून त्यांचा तो जळफळाट आहे। आणि त्यांच्या असल्या पोकळ धमक्यांना आम्ही अजिबात भीत घालत नाही। शिंदे साहेब तर विचारही करत नाही, एक शब्दही बोलत नाहीत। त्यांना पाहिजे तर त्यांनी रोखून दाखवावं। आणि दुसरी गोष्ट, ते वन खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी नगर विकास खात्याच्या विषयी बोलूच नाही। शहरात होत असलेल्या क्लस्टरला गणेश नाईक यांनी विरोध केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शहरात क्लस्टर राबवण्याची भूमिका आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष अधिकच शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे। स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई।